मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. चहू दिशांना घोष गरजत होते. शाळा कॉलेज सोडून द्या, देशासाठी समरांगणी उडी घ्या. म्हणून एका शुभमुहूर्तावर देशाच्या श्रेष्ठ नेत्याची आज्ञा शिरोधार्य मानून शाळेला बरं वाईट म्हणत ती सोडून दिली. म्हटलं देशाच्या मुक्ततेच्या या महान संग्रात कवचकुंडल लिहून उडी मारू. चहूकडे माराकाठ माचवून देऊ. इंग्रज काय गोष्ट आहे. आपण समोर उभे ठाकलो की ते मुकाटपणानं शरण येऊन भारत आमच्या स्वाधीन करतील. या उदात्त हेतूनं मुंबई गाठली. पण मुंबईला आल्यावर असं लक्षात आलं की स्वतःविषयीच्या आपल्या कल्पना एकदा दुरुस्त करायला हव्या आहेत. केर पोतऱ्याच्या पलीकडे कुणी किंमत देईना हे ध्यानी येत आहे तोवर आंदोलन संपलं. चहूकडे कायदा आणि सुव्यवस्था यांचं राज्य सुरू झालं. असं ऐकलं की दिल्लीत तह झाला. पण माझ्या पदरात मात्र एवढंच पडलं. घर सोडलेलं आहे. तिकडे परतायची वाट आपल्या हातांनी बंद केली आहे. वडील मारतील हा धाक तर आहेच. शिवाय त्याहून मोठं भय शाळकरी दोस्तांचं. पळपुटा म्हणून खिजवतील, रडवतील, जीव नकोसं करतील. आपल्याला ते सहन व्हायचं नाही. तर मग आता घरी परतायचं नाही. एक चड्डी, एक सदरा, काही पुस्तकं, 3.5 नाण्यांचे पैसे, एवढं साहित्य घेऊन मी ज्या दिवशी आंदोलनासाठी वसवलेल्या त्या शिबिराचा निरोप घेऊन बाहेर पडलो तेव्हा वरती होतं आकाश आणि खाली धरित्री. एका दमात एवढं बोलून गेलो. त्यानं थोडासा थकवा आला. तो यशोदेच्या ध्यानी आला नाही. अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे ती बघत खाली बसली होती. सगळं अवधान एकत्र करून थोडा दम घेऊन म्हणालो. आणि मग सुरू झाला आमचा अन्न आणि आश्रय यांचा शोध. वृत्तपत्र विकणं, खर्जेचा मलम डब्यात भरणं, विड्यांच्या कारखान्यात पानं कापणं, हमाली, चोरी, मवालीगिरी, शेवटी पश्चातापानं कुळकुळ रडत समुद्राकाठी उघड्यावर रात्री काढणं, भीक मागणं, दैन्य, अंगावर तुरुतुरू धावणाऱ्या काळ्या उहा, बोटांच्या बेचक्यात महिने चरणारी खरूज. अशा रीतीनं मुंबईतलं वास्तव्य संपलं, म्हणजे संपवलं. मग सुरू झाली भ्रमणयात्रा. नाशिक, पुणे, सोलापूर, नाना ठिकाणं. वाटेल तिथं राहिलो. देवळं, स्मशानं, कोल्हाट्याची पालं, महारवाडे, ढोरवाडे, वेश्यांच्या माड्या. हेतू एक, अन्न मिळावं, आसरा मिळावा. शेवटी कसं चक्र फिरलं कोण जाणे. साधूंच्या संगतीत राहिलो. एकदा हे टोक गाठलं होतं, आता ते टोक. नाना तीर्थ पाहत देशभर भटकलो. किंचित दम खाऊन म्हणालो, सध्या तर अंगावर फार वस्त्र आहेत, पण काही वर्ष अशी गेली की मनगाटा एवढा करदोटा आणि नारळाच्या काथ्याची लंगोटी बस, याहून अधिक काहीही नाही. मग काय वाटलं कोण जाणे. वाटलं की अध्ययनाशिवाय जीवन व्यर्थ आहे. पुन्हा वारा फिरला. मग ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत यांच्यात बुडी मारली. त्यानंतर आचार्यांच्या ग्रंथांचं अध्ययन करण्यासाठी गुरुगृही सुद्धा पोहोचलो. साष्टांग दंडवत घालून उभा राहिलो. म्हटलं अधिही भगवो ब्रह्मेती. कृपावंत होऊन गुरुदेवांनी वेदांत सांगितला. मग एके दिवशी त्यांच्याच आज्ञेवरून नर्मदा प्रदक्षिणेला बाहेर पडलो. हा असा जीवनाचा चित्रपट. या जीवनाचा हेतू काय? काही नाही. मिळवायचं काय? काही नाही. जायचं कुठे? कुठेही नाही. जगाला ज्या माणसाचा लवलेशी उपयोग नाही असा मी एक माणूस आहे यशोदे. अकारण कंठ भरून आला. स्तब्ध झालो. यशोदा जणू श्वास मुठीत धरून ऐकत होती, एखाद्या पुतळ्यासारखी. माझा स्वर बदलताच जणू धक्का बसून ती भानावर आली. पश्चातापाच्या स्वरात ती म्हणाली, कशी मूर्ख आहे मी. काय झालं? तुम्हाला बरं नाही हे अजिबातच विसरले. फार बोलायला लावलं मी तुम्हाला. घसा साफ करून म्हणालो, एका निरुपयोगी माणसाची ही कंटाळवाणी कथा कोण ऐकते यशोदे? कोणाला एवढा वेळ आहे? ज्याला त्याला आपापले उद्योग आहेत. तू एवढ्या कौतुकानं विचारलंस, मला फार फार बरं वाटलं. अस्फुट स्वरात यशोदेनं विचारलं, खरंच?
की आपलं नुसतं तोंड देखलं सांगताय? लाभ काय आहे मला यशोदे त्यापासून? क्षणभर थांबून यशोदेनं विचारलं. बरं वाटल्यावर मग हे सगळं सांगाल विस्तारानं? सांगेन की, असा श्रोता लाभतोयच कुठं. यशोदा उठत म्हणाली, चल बाबा सुखलाल, झोपू दे भैयांना. भैया, रात्री झोप येईल ना? हो, यायला तर हवी. जरूर पडली तर हाक मारा. हां, मी खालीच आहे. चिमणी इथं उशाशी ठेवू का? नको, पलीकडे कोनाड्यात ठेव. माझ्या तोंडावर अंधार येईल अशी. पुरे. हां, तुम्हाला हसत असशील नाही का या अंधाराच्या उपासनेसाठी? पण तुला माहिती आहे, ज्ञानेश्वर ब्रह्माला काळा म्हणतो. ठाईचाची काळा अनादी बहु काळा. भैया, तुम्हाला ही इतकी प्रमाणं कशी कशी आठवतात? कोण जाणे, स्मरणशक्तीची तशीच अवकृपा आहे माझ्यावर. हसत यशोदा खाली गेली. थकवा तर आलाच होता. उशीवर डोकं टेकता क्षणी दोन मिनिटात झोप लागली. मध्यरात्रीचा सुमार. एकदम दचकून जागा झालो. ज्या स्मृतीची मघा स्तुती केली होती ती एका क्षणात सेवेला उपस्थित झाली. कुठं झोपलोय ते आठवलं का तेही लक्षात आलं. कान सजग झाले. सर्पाला भूमीची कंपनं जाणवतात तसा मला कंपनांचा साक्षात्कार झाला. श्रवणशक्ती आणि जाणीव दोन्ही एकदम तरारून उठल्या. फडा काढून उभ्या राहिल्या. कोणीतरी जिना चढतंय. अंगाला अतिसूक्ष्म झटके बसतायत माझ्या. कानानं साद ऐकू येते. अगदी जपून पायरीवर टाकलेली पावलं. कमळावर भ्रमर जेवढ्या हळुवारपणे पदस्पर्श करतात तेवढ्या नाजूकपणे. कोणाचा तरी श्वास कानापर्यंत पोचतोय, अति सांभाळून, आत बाहेरची वारी करणारा. कोण हे? चटकन स्मृतीनं उत्तर दिलं, ही यशोदा. होय, तीच. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच इतका सांभाळून जिना चढता येणं शक्य नाही. कशाला वर येते ती अशा मध्यरात्री? घरात कोणी मोठं माणूस नाही, जवळपास कुणाचं घर नाही. अशा एकांत स्थितीत चोरट्या पावलांनी श्वासाला आवर घालीत. का वर येते ती? यशोदे, वर येऊ नकोस. अगं, तू वर येऊ नकोस. सगळा नाश होईल ग आजपर्यंतच्या परमार्थाचा. माझी इतक्या वर्षांची साधना अशी मातीमोल करू नकोस यशोदे. नको, पाया पडतो. यशोदे, एक शब्दही काही मुखावटे फुटत नव्हता. केवळ मनातल्या मनात हा सगळा आकांत चालला होता. सगळं शरीर झिंझणत होतं, ऊर धडधडत होतं, श्वासांचा तोल हरपला होता. आणि तोवर ती वर आली. एकदा वाटलं की जोरानं विचारावं कोण आहे म्हणून, पण ते वाटणं शब्दरूप काही झालं नाही. ती आली आणि सगळं अंग संकोचून घेऊन जिन्याच्या तोंडाशीच थांबली. मग अंदाज घेत मांजरीच्या पावलांनी ते पुढे झाली. माझ्याजवळ येऊन उभी राहिली. श्वासांवर कसोशीचा आवर घालत हताश होऊन पडून राहिलो. असं वाटलं की आता सर्वांगाचं पाणी होतंय. ती अलगद खाली वाकली. एक हात पुढे केला आणि अगदी कळे न कळे असा माझ्या कपाळावर ठेवला. शिरा ताड ताड उडत होत्या. त्याही बहुतेक करून तिच्या त्या नाजूक हाताला रुपल्या असाव्यात. तितकाच अलगदपणे तिनं हात उचलला. अंगावरून पांघरून सरकलं होतं. ते मऊ हाताने उचललं आणि माझ्या गळ्यापर्यंत पांघरलं. आणि काही नाही, काहीच नाही. आली तशीच पावलांची साद उमटू न देता ती खाली गेली. काहीही घडलं नाही, काही सुद्धा नाही. चांगला उजाडल्यावर जागा झालो तो सुखलालच्या पायरवानं. डोळे चुरचुरत होते. त्यानं विचारलं, दीदी म्हणते खाली यायला जमेल की इथंच पाणी आणू तोंड धुवायला? नको, मी खालीच येतो. हळूहळू खाली गेलो. गरम पाण्यानं तोंड धुतलं. हाती पंचा देत सुखलाल म्हणाला, दीदीनं स्वयंपाकघरात बोलवलं आहे. खाली मान घालून त्याच्या मागोमाग स्वयंपाकघरात गेलो. माझ्यासाठी भिंतीजवळ एक पाट मांडला होता. मागं टेकायला दुसरा पाट. यशोदा ताक करीत होती. मथणीतून रवी काढून ती रवीच्या करव्यांवर लोणी जमलं की नाही ते वारंवार पाहत होती. हळूच तिच्याकडे पाहत पाटावर बसलो. ती म्हणाली, रात्री झोप लागली होती ना चांगली? खरं सांगू, तोंडाला मणभर काळोखी फासली गेली माझ्या. बरं झालं यशोदेचं लक्ष गेलं नाही. मांजर वारंवार मथणीत डोकावून पाहत अगदी तिच्या जवळ बसलं होतं. पुर्र पुर्र करीत होतं. जेवढ्या उत्कंठेनं यशोदा रवीकडे पाही त्याहूनही अधिक आपुलकीनं ते मान उंचावून रवीकडे पाहत होतं. त्याला वारण्यात यशोदा गुंतली. त्याच्या डोक्यावर नाजूक चापट मारत हसत ती म्हणाली, मेला असं लागवी आहे, कुत्री व्याली आहे, तिच्या पिलांना चाटीत बसतं. हो, पण झोपेचं नाही सांगितलं भैया. घसा साफ करत म्हणालो कसं तरी की हो, लागली होती तर काय. हो, आता ताप येईलचं वाटत नाही ना?
काही सांगता येत नाही. चिंतेतून रवी थांबवीत यशोदा म्हणाली, अस्वस्थता वाटते. नाही, पण नेमकी स्वस्थतासुद्धा नाही आहे. आत्ता मात्रा घेऊन थोडा मुरावळा खाता का? वर दूध प्या, गाईचं आहे. तू सांगशील ते करीन, मी ठरवून टाकलेलं आहे. काय? किंचित कंठ दाटून येऊन म्हणालो, आपला शहाणपणा केवळ प्रवचनातल्या कल्पित कथा रंगवताना खर्च करायचा. तूर्त तू सांगशील तसं वागायचं. स्मित करीत यशोदा म्हणाली, तुम्ही माझ्या अपराधांची क्षमा केलेली दिसत नाही आहे. पुन्हा एकदा यशोदेनं रवी बाहेर काढली. तिच्यावर लोण्याचे पुंज गोळा झाले होते. मथणीच्या कडेवर रवीचा फळ टेकून तिनं दांडा खाली ठेवला. उठून गरम पाणी आणलं. शेजारी लोण्याची रुंद तोंडांची मटके ठेवली होती. ती अलीकडे घेतली. गरम पाण्यात हात बुडवला. मग तो मथणीत घालून मोठ्या तत्परतेनं आतल्या भागात चिकटलेलं लोणी निपटून काढलं. मी हे सगळं बघत बसलो होतो. मोठ्या कौतुकानं तिनं ताकावर तरंगणारं लोणी हातात घेतलं. ते थपाथपा झेललं. त्यातलं ताक खाली झटकलं. मग मटकीतल्या पाण्यात ते तरंगत ठेवलं. सगळं कसं अगदी कुशलतेनं चाललेलं होतं. रेसभर काही खोडी काढायला जागा सापडली नसती. लोण्याची मटकी शिंक्यावर ठेवून दिल्यावर तिनं उगाळून ठेवलेली मात्रा आणि मोरावळ्याची वाटी माझ्यापुढे ठेवली. लगोलाग दुधाचा भरलेला पेला समोर ठेवीत ती म्हणाली, घ्या ते. मी म्हणालो, हे एवढं? क्षणभर माझ्याकडे पाहत यशोदा म्हणाली, काल स्मरणशक्तीची प्रशंसा केली ती खोटीच तर. खोटीच? तर काय? मग ठरवलेलं विसरलात लगेच? काय ठरवलं होतं? मी सांगेन ते बघायचं म्हणून. हसत मात्रेची वाटी खाली ठेवत मी म्हणालो, चूक झाली. आता मात्र लक्षात ठेवीन. दूध पिऊन झाले. यशोदा म्हणाली, वर जाऊन पडा आता. बाहेर मुलं काय म्हणतात ते ऐकत बसतो की थोडा वेळ. बरं, बसा. बाहेर गेलो. तिथं ओट्यावर रामाधारजींचं आसन होतं. त्याच्याच शेजारी भिंतीला टेकून बसलो. व्रजनं धावत जाऊन पांघराची पासोडी आणून दिली. म्हणाला, हे पांघरून बसायला सांगितलं आहे दीदीनं. पासोडीत गुरफटून मुलांचं अध्ययन ऐकत बसलो. एक लघुकौमुदी म्हणत होता. दुसरा तर्कसंग्रहाशी झुंजत होता. 4 जण छानदार सूर धरून रघुवंशातले श्लोक पाठ करीत होते. पलीकडे हात वरखाली करीत आणि मानेला झटके देत दोघे रुद्राशी कुस्ती खेळत होते. काहींचे स्वर बरे होते, काहींचे करकरीत. या सगळ्यात मिळून एक विचित्र स्वरसंमेलन झालं होतं. त्यांच्यातला एक स्वर चरेपाडीत कानात शिरत होता. एकदा वाटलं की त्याला जरा बरं म्हणायला सांगावं, पण नुसतंच वाटलं. हातून काही घडलं मात्र नाही.